राज्यात महायुतीचं सरकार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत आणि उपमुख्यमंत्रीपदी सुनेत्राताई पवार आणि एकनाथ शिंदे आहेत. म्हणजे असं तिन्ही पक्षाचं सरकार आहे. मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये अनेक ठिकाणी या पक्षांची युती नसल्याचं आपण पाहतोय. मात्र तरीही ओव्हरऑल जर विचार केला तर महायुती म्हणून हे सर्व पक्ष एकत्रितपणे राज्यामध्ये काम करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. मात्र आज उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांचं एक पत्र पुण्यामध्ये अतिशय चर्चेचा एक विषय बनलेला आहे. हे पत्र सुनेत्रा पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिलेलं होतं आणि पुणे महानगरपालिकेमध्ये जे राष्ट्रवादीचे नगरसेवक आहेत तर त्या नगरसेवकांना समान निधी वाटप करावं अशा पद्धतीची विनंती करणारं त्यांनी एक पत्र लिहिलेलं आहे. आणि या पत्रामुळं महायुतीमध्ये फक्त भाजप स्वतःचाच विचार करत आहे का आणि भाजपची जी घोषणा आहे सबका साथ सबका विकास या घोषणेला पुणे महानगरपालिकेत हरताळ फासला जातो आहे का अशा पद्धतीची एक चर्चा सुरू झालेली आहे. माझ्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि विरोधी पक्षनेते ॲडव्होकेट निलेश निकम सर आहेत. त्यांच्याकडनं या सगळ्या प्रकाराबद्दल आपण जाणून घेऊया. सर स्वागत आहे. जे पत्र आहे तर ते आता सार्वजनिक झालेलं आहे आणि एक चर्चा अशी आहे की भाजप फक्त स्वतःच्या पक्षाचा विकास आणि स्वतःच्या पक्षाला साथ द्यायचे असं एक चित्र निर्माण झालं आहे. तर काय नेमकी परिस्थिती आहे? महापालिकेचं अंदाजपत्रक स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथजी भीमाले यांनी 26-27 मार्चला ते मंजूर केलं. मुख्य सभेने त्याला मंजुरी दिली. त्या मंजुरी देत असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सदस्यांना त्या ठिकाणी 4-4 कोटी रुपयाचा निधी प्रत्येकी देण्यात आला आणि भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकांना 5 करोड रुपये आणि जे बाहेरील नगरसेवक आहेत म्हणजे आता जे नवीन गावं जी समाविष्ट आहेत त्यांना त्यांनी 7 कोटी रुपयाचा असा निधी दिला. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नगरसेवकांमध्ये नाराजी होती. त्याचप्रमाणे अनेक कार्यकर्ते जे आहेत माजी नगरसेवक आहेत ज्यांनी मधल्या प्रशासकीय कालावधीमध्ये आदरणीय दिवंगत उपमुख्यमंत्री आमचे नेते अजितदादा पवार यांना भेटून त्यांच्या भागामध्ये आवश्यक कामांसाठी तो आवश्यक निधी त्यांना दिला जात होता. तशाच पद्धतीचा निधीची मागणी त्यांनी महापालिका आयुक्तांकडे आणि संबंधित स्थायी समितीच्या अध्यक्षांकडे केली होती. परंतु आता बॉडी स्थापन झाल्यामुळे तर नगरसेवक निवडून आल्यानंतर हा सगळा बजेट करण्याचा जो भाग जो होता हा स्थायी समितीकडे आला होता. स्थायी समितीने त्याबाबतचे काही निर्णय घेतलेले आहेत. त्यामध्ये एक निश्चित आहे की आम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सदस्यांना भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकांइतका निधी आम्हाला मिळालेला नाही. तो थोडासा आम्हाला कमी मिळालेला आहे. याबाबत नगरसेवकांमध्ये नाराजी होती आणि त्यांनी ती नाराजी आदरणीय उपमुख्यमंत्री आमच्या नेत्या सुनेत्राताई अजितदादा पवार यांच्याकडे मांडली होती आणि त्यांच्याकडे मागणी केली होती की आम्ही सुद्धा ह्या शहराचे नगरसेवक आहोत. आम्हालासुद्धा नागरिकांची कामं करायची आहेत. आम्हालासुद्धा रस्ते असतील, ड्रेनेजची व्यवस्था, सांडपाण्याची व्यवस्था असेल, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असेल, पथदिव्यांची व्यवस्था असेल, स्वच्छता ह्या सगळ्या बाबत आम्हाला निधी कमी पडता येत नाही, दुजाभाव होता कामा नाही. याबाबतची त्यांनी ती मागणी केलेली होती आणि त्यांच्या मागणीची दखल घेऊन आदरणीय सुनेत्राताई वहिनींनी त्या ठिकाणी आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजींकडे त्याबाबतचं पत्र दिलेलं आहे आणि ते पत्र त्यांनी 24 एप्रिलला दिलं होतं. ते महानगरपालिकेमध्ये माहिती घेतल्यानंतर समजलं की ते 11 मे रोजी त्यांना ते प्राप्त झालेले आहे. आता त्या पत्राच्या अनुषंगाने मुख्यमंत्र्यांनी आयुक्तांकडे याबाबत कार्यवाहीबाबत ते पत्र पाठवलेलं आहे. आता पाहावं लागेल आयुक्त त्याबाबत काय निर्णय घेतील. मला आशा आहे की आयुक्त याबाबत चांगलाच विचार घेतील, चांगलंच त्या पद्धतीने दृष्टिकोनातून पावलं टाकतील आणि कुठल्याच भागाला विकासापासून ते वंचित ठेवणार नाही आणि अशी आमची आशा आहे, आमची अपेक्षा आहे. 2 पक्ष वरती सत्तेमध्ये आहेत, राज्यात आहेत, केंद्रामध्ये आहेत आणि इथल्या नगरसेवकांमध्ये तेवढा असा दुजाभाव होता कामा नये अशी सर्वसाधारणपणे ती अपेक्षा. माझा प्रश्न तोच आहे की जर तुम्ही महायुतीमध्ये एकत्र आहेत आणि तुम्हाला जर
सुनेत्राताईंच्या माध्यमातून अशा पद्धतीनं जर मागणी करावी लागत असेल तर हा तर सरळ तुझा भावच आहे ना. दुजाभाव झालेला आहे हे मान्यच केलं पाहिजे, परंतु त्यांनी आम्हाला एवढे आश्वासन दिले की तुम्हाला जिथं कुठं निधी कमी पडेल त्या ठिकाणी आम्ही तुम्हाला निधी कमी पडू देणार नाही, असं आम्हाला स्थायी समितीच्या अध्यक्षांनी आणि सभागृह नेत्यांनी आणि महापौरांनी आम्हाला तसं आश्वासन दिलेलं होतं. परंतु जे कार्यकर्ते आहेत, जे माजी नगरसेवक आहेत, त्यांचा तर त्यांच्या नेत्यावरती म्हणजे आमच्या आदरणीय उपमुख्यमंत्री यांच्याकडे हक्क आहे त्यांचा, बरोबर, त्यांचं गाऱ्हाणं घेऊन जाण्याचा. आणि त्यांच्या गाऱ्हाण्यांची दखल घेऊन आदरणीय वहिनींनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले, मुख्यमंत्र्यांनी त्याबाबत कारवाई करण्याचे आदेश आयुक्तांना त्यांनी दिले. तुमच्या आत्ताचे स्टँडिंग नगरसेवक गेले होते की माजी नगरसेवक? त्यामध्ये काही स्टँडिंग नगरसेवक पण आहेत, काही माजी नगरसेवक आहेत, काही कार्यकर्ते आहेत, खूप ताकदीचे कार्यकर्ते आहेत ज्यांना आम्ही तिकीटं देऊ शकलो नाही, कदाचित ते निवडूनसुद्धा येऊ शकत होते. असे काही ताकदीचे कार्यकर्ते ते सुद्धा आदरणीय वहिनींना जाऊन भेटलेले आहेत आणि त्यांनी त्याबाबतची तशी मागणी केलेली आहे. सर, हे झालं तुमच्या पक्षाबद्दल. इतर पक्षांची काय अवस्था आहे? तर अद्यापर्यंत अशी काही चर्चा त्यांच्याकडून काही झालेली नाही आहे की ते खुश आहेत जेवढा निधी मिळाला तेवढ्यामध्ये काय? कारण जर तशी काही चर्चा त्यांच्याबाबत काही कानावर आलेली नाही. ओके. कारण आत्ताशी ते बजेट झालेलं आहे, त्याची अंमलबजावणीची प्रक्रिया चालू आहे. त्यामध्ये वित्तीय समिती असावी का नसावी याबाबत चर्चा चालू आहेत. मला असं समजतं की आयुक्तांनी आदेश दिलेले आहेत की 1 कोटीच्या आतील कामांना वित्तीय समितीतून वगळण्यात यावं अशी चर्चा आहे. आता ह्या सगळ्याबाबत फायनलाइज नाही, अजून फायनलाइज नाही आहे. बघू आयुक्त काय कशा पद्धतीने निर्णय घेतात आणि ही बजेटमध्ये आत्ताची जी कामं जी आहेत ती कशी मार्गी लागली जातील ह्याबाबत आम्ही आग्रही राहणार. तुम्ही या संदर्भात कोणाची भेट घेतली का किंवा बोलणं झालं का? हे लेटर आल्यापासून बातम्या तर आल्याच आहेत, पण तुम्ही या संदर्भात कोणाची भेट घेतली का, बोलणं झालं? हो, मी आयुक्त कार्यालयात माहिती घेतली. आणि आयुक्त कार्यालयाकडे ते पत्र 11 मेला प्राप्त झालेलं, म्हणजे परवा दिवशी प्राप्त झालेलं आहे. मधल्या काळात म्हणजे कालचाच दिवस वगळता काल 12 आज 13 तारीख आहे. तर या संदर्भात आयुक्तांच्याकडे अद्यापर्यंत ते पत्र पोचलेलं सुद्धा नाही आहे. ते याची मी माहिती घेतली. आता मीडियामध्ये आलं आहे सर, तुम्ही बातम्या बघितल्या असतील, मग ते आयुक्तांकडे नाही अजून पोचलं? मी त्यांच्या कार्यालयामध्ये जी माहिती घेतली काय तर त्यांच्याकडनं असं म्हणतं की आत्ताच आम्हाला आम्ही माहिती घेतली. ओके. आणि ते पत्र आम्हाला प्राप्त झालेलं आहे. महापौरांशी बोलला अजून तरी? विमाले सर, हे पत्र ह्यांच्याकडे प्राप्त झालेलं, आयुक्तांकडे आदेश दिलेत त्या संदर्भात. आणि निश्चितच आमची त्या संदर्भात आम्ही महापौरांशी चर्चा करू, आम्ही स्थायी समितीच्या अध्यक्षांशी चर्चा करू आणि सभागृह नेते आहेत त्यांच्याशी सुद्धा आम्ही चर्चा करून ह्याबाबत संबंधित सदस्यांना ज्यांना कोणाला निधी कमी पडत असेल अत्यावश्यक कामांसाठी त्यांना तो मिळवून देण्यासाठी आम्ही प्रयत्न करू. बरं, तुम्हाला अपेक्षा आहे? निश्चितपणे अपेक्षा आहे की आम्हाला निधी वाढवून मिळेल. बरं, तर हे होतं निकम सर. त्यांनी सांगितलं आहे की निधीच्या बाबत दुजाभाव झाला आहे, हे आता मान्य करायलाच पाहिजे, परंतु त्यांना अपेक्षा देखील आहे की आम्हाला जो निधी जो कमी मिळालेला आहे आणि ज्यांनी गाऱ्हाणं आपलं घेऊन जे सुनेत्राताईंकडे गेले होते तर त्या सगळ्या नगरसेवकांना म्हणा किंवा जे माजी नगरसेवक आहेत त्यांना न्याय मिळेल अशी त्यांना अपेक्षा आहे. या सगळ्या विषयावरती स्थायी समितीचे जे अध्यक्ष आहेत किंवा आयुक्त आहेत यांच्याशी देखील आपण संवाद साधणार आहोत. त्यांचं नेमकं या सगळ्या प्रकरणावर काय म्हणणं आहे हे देखील आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. मात्र भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे राज्यात सत्तेत एकत्र असताना अशा पद्धतीनं दुजाभाव करणं योग्य आहे का याबाबत मात्र आता सध्या शहरभर फक्त राजकीय वर्तुळात नाही तर सर्वसामान्य देखील आता याबाबत चर्चा करू लागले. तुर्तास आपण इथंच थांबूयात. धन्यवाद.